अवघे जीवान तया तुका म्हणे आनंदे आनंद
गोविंद गोविंदो शिकविला नारायण घरी साठविले नारायण घरी साठविले नारायण घरी साठविले नारायण घरी साठविले धन अवघे जीवान दया अवघे जीवान दया पोटी विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा
साठविले धन नारायण घरी साठविले धन अवघ जीवन दया पोटी अवघ जीवन अवघे जीवन
विठ्ठल 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 पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज जय माई सब संतन की उमा सुंदर हरोबा चिंता नाही गावी विष्णुदासाची घोष जय जयकार सदा नारायण घरे साठविले धन अवघेची वाण तयापुटी सवंग सकळा पुरे धनी वरी सेवावया नारी नरवाळा नारायण घरे साठविले धन अवघेची वाण तयापुटी तुका म्हणे येणे आनंदे आनंदू गोविंदे गोविंदो पिकविला नारायण घरे साठविले धन अवघेची वाण तयापुटी पांडुरंगा गुरु प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संता दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे कृपादाने कथिता विस्तार राजा कृपादान कथेचा विचार कृपादाने कथिता विस्तार राजा कृपादान कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जेवधरार्थावतारम कलंकांक तेजोदिका मोदी वक्रम कला अनिश वादापनोदार दक्षम समाधिस्तमूर्तिम भजे ज्ञानदेवम नम ज्ञानेश्वरा नम ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपण देवा मुक्ताबाय नमो त्रिभुवन पावनी अद्य त्रयजननी देवांची संपाद्य ज्ञानम च विदाय भक्ती इलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुं सोनबंद तथा गुणजन तया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंगदो संसती पुण्य श्लोकेचा पुण्य नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा सुख करा मामा दांडेकरा वंदितो सेवे लागी सेवक झालो तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुकाया देवा ओ देवा यावरील परावा अभे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकाया देवा हो यावरील करावे सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर मस्तके पायावरी यावर करी संताजा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवना तयान बाधी क्रोध काम जेणे धर्मजत वेलाची बळी तो संभाजी दान नवाळी कावदरळा दयाचे कुळी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत असो ज्याचे गावी केला वास त्यासी नसावी उदास चिंता नाही गावी विष्णुदासाची घोष जय जयकार सदा नारायण गरी साठविले अवघे वाण तया पोटी भक्तजन हो पवित्र कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग सर्व चिंता निवारक नारायण नामधारक आनंद विस्तारक जिजाऊ रमन
कानवा प्रिय बंधू जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा विष्णुदासांचा भगवत भक्ताचा गावागावावर होणारा विशेष परिणामाचं चिंतन मानणारा अभंग माझ्या पवित्र सेवेकरता निवडला. विठ्ठल अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की या सृष्टीवर विशेष परिणाम जर असेल तो फक्त विष्णुदासांचा आणि भगवत भक्ताचा आहे. अशा आशयाचं सुंदर चिंतन मानणारा अभंग माझ्या पवित्र सेवेकरता निवडलेला आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं भक्त्याचं अति कर्तव्य ठरते आणि याप्रमाणे श्री क्षेत्र टेकवाड या नगरीमध्ये महाशिवरात्री निमित्त आयोजित श्री अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह ताम्रपाषाण युगीन शिव मंदिर मठ तापी परिसर टेकवाडे या नगरीमध्ये साधू संतांच्या कृपाआशीर्वादाने ग्रामस्थांच्या सहकार्याने महाराज मंडळीच्या उपस्थितीने चालत असलेल्या भक्ती उत्सवातील 5व्या दिवसाची कीर्तन सेवा ग्रामस्थ भजनी मंडळ तुमच्या गावाचं वैभव तुमच्या गावाचं नाव ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात गाजवलं महाराज. आजपर्यंत महाराजांचा मृदंग मी टीव्हीवर बघितला होता, युट्यूबवर ऐकला होता, ना समोर ऐकायला भेटला. आजी पिटले माझे खोडे. तुम्ही तर रोज ऐकता, तर माझं आज भाग्य उजळलं, काहीतरी पुण्य उदयाला आला असेल. दादांचा मृदंग ऐकायला भेटलाय. असे महाराष्ट्रातील ख्यातनाम पखवाज वादक कीर्तन केसरी सुंदर कीर्तनही करतात महाराज. असे असणारे आमचे परम स्नेही परम मित्र हरिभक्तीपरायण रोहित महाराज टेकवाडेकर दादांच्या माध्यमातून इथे येणं जोगाला म्हणून महाराजांच्या चरणावर नतमस्तक. त्यांच्या सर्व सेवेकरी गावातील ग्रामस्थ सप्ताह करता जे सर्व समर्पण देतात त्यांच्या माध्यमातून आजचं कीर्तनाचं दातृत्व ज्यांचे सेवेकरी ते आपल्या गावातील दानशूर व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण सुरेश पुन्हा धनगर यांच्याकरता एकदा जोरात टाळी वाजवा. व दुसरे सेवेकरी हरिभक्तीपरायण 5 स्टार ग्रुप टेकवाडे सर्व तरुण मुलांकरता जोरात टाळी वाजवा. व तिसरे सेवेकरी हरिभक्तीपरायण हंसाराम मंगलराम पटेल राजस्थानी किराणा वा एकदा जोरात टाळी वाजवा. अशीच सेवा भगवंत या तिघांकडनं करून घेऊ ही महादेवाच्या चरणी आपण प्रार्थना करूया. व या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरता महाराष्ट्रातील ख्यातनाम गुणीजन मंडळी ज्यांचं गायन ऐकतच राहावं वाटतं महाराज. फार गोड गायक, गोड गळ्याचे गोड धनी, कारण की 1 नंबर वाजवणारे ते 1 नंबर गाणारे राहतीलच महाराज. असे महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीत अलंकार भजन सम्राट आमचे परम मित्र असणारे महाराष्ट्रात कमी वयात ज्यांची क्रांती पोचली गायनाच्या स्वराच्या माध्यमातून भगवंताने त्यांच्यावर कृपा केली, त्यांच्या गुरूंची ज्यांच्यावर कृपा असे भजन सम्राट हरिभक्तीपरायण आमचे मयूरजी महाराज तरवाडेकर वा वा फार जोरात टाळी वाजवा त्यांच्याकरता. असं वाटतं त्यांना जवाई करून घ्यावा. वा 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 वा. त्याचबरोबर त्यांना साथ करणारे महाराष्ट्रातील 1 नंबरचे गायक संगीत अलंकार भजन सम्राट जसं सागराचं पाणी निर्मळ आहे महाराज, कसली अपेक्षा न ठेवता पाणी तुम्हा मला तापी देते, तसं ते स्वर निस्वार्थ भावनेने आपल्याला आपल्या कानापर्यंत पोहोचवतात, आपल्या अंतःकरणात परमात्म्याची मूर्ती साठवून देतात. असे सागरासारखं हृदय गोड असणारे म्हणजे सागर महाराज निमकर त्यांच्याकरता एकदा जोरात टाळी वाजवा. आणि ज्यांचा मृदंग तुम्ही ऐकताय तुमच्या गावाचा वैभव आमचे परम मित्र असणारे स्वतः मृदंग ताहलवर्षी कीर्तन केसरी हरिभक्तीपरायण रोहित दादांची उपस्थिती एकदा जोरात टाळी वाजवा. आणि त्यांच्या शिष्य असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम पखवाज वादक, नाही तर मृदंगाचार्य शिकवत नाही महाराज कोणाला बरं का, काहीतरी पूर्वजांचे संस्कार असतील, पुण्य असेल म्हणून ते आपलं ज्ञान दुसऱ्यालाही देतात. त्यांच्या तोडीलाच जे वाजवत आहेत त्यांचे शिष्य असणारे म्हणजे सागर महाराज आमच्या मालेगावचं वैभव उमराणेकर जोरात टाळी वाजवा. त्यांची देखील उपस्थिती त्यांनाही धन्यवाद. दोघं चोपदार तर असेच महाराज पॅकेट सोडावं, या दोघांना गाडीवर घेऊन जावं. काय गोड दिसता हो, वा फार गोड. इकडचा चोपदार तर म्हणणं 1 नंबर महाराज. वा वा. दोघंही चोपदार दादांना धन्यवाद. त्यांच्याकरता एकदा जोरात टाळी वाजवा. विनिकरी बाबा तुम्हाला धन्यवाद. हे लहान लहान लेकरं तुमच्या गावाचं वैभवी महाराज ते टाळकरी दिसतात, पण उद्याचे ते रोहित दादा असतील, कोणी मयूर महाराज असेल, सागर महाराज असेल, उद्याचे कीर्तनकार असेल, लहान लेकरांकरता एकदा जोरात टाळी वाजवा महाराज. तर तरुण भजनी मंडळ तुमच्या परिसरातून आलेले सर्व त्यांना देखील धन्यवाद. आणि आपल्या सर्वांना कॅमेऱ्यात जे कैद करतायत काय वैभव महाराज, पहिले शूटिंगवाले पाहिले की एवढं स्वागता करतात, सगळ्या गोष्टी करतात बरं का. आपल्याच गावातील का? वा वा फार गोड. दादांचं काय नाव? संदीप सावंत. दादांकरता एकदा जोरात टाळी वाजवा. आणि तुम्हीही कीर्तनाला आलात म्हणून तुम्हाला देखील धन्यवाद. नाही तर ती आजीली टुळू टुळू बघते माझ्याकडं,
कर महाराज तुझ्या लोकांचं नाव घेतो, आमचं का घेत नाही? तोही घेतो, टेन्शन घ्यायचं नाही. माझ्या कीर्तनात मी कोणालाच नाराज करत नाही महाराज. नाराज करण्याची जागाच नाही. ते महादेवाचा दरबार असा आहे, किती दुःखी मनुष्य असला तरी तिथं सर्व गोष्टी विसरतो, त्या प्रेमात परमात्म्याच्या पडत असतो. त्याच्या दरबारात आपण आहोत, काय मी कोणाला नाराज करणार नाही. टेन्शन घेऊन बसायचं नाही, टेन्शन तुमच्या चेहऱ्यावर दिसत सुद्धा नाही महाराज. इतके सौंदर्याने तुम्ही बसलेले आहात आणि कीर्तनात असंच बसलं पाहिजे. टेन्शन नाही घ्यायचं. पाय दुखायला लागले तर खुशाला लांबून द्या, जागा भरपूर आहे, खाली लोटांगण मोकळं पटांगण भरपूर आहे महाराज. टेन्शन नका. अशाच अंतकरणाने 1 तास बसायचं. हिंदीमध्ये फार सुंदर वाक्य जर कळालं तर टाळी द्या, कळालं तर द्या, नाही तर म्हातारीनं वाजवली म्हणून वाजवायची नाही. बघा सुंदर वाक्य. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से तो ना सही, लेकिन टेकवाडे वालों के दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए. असे अंतकरणाने 1 तास कीर्तन श्रवण करा. 1 तासात मी तुम्हाला गोधड्यास पाठवणार. विठ्ठल फार गोड वातावरण म्हणा. चला, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की या सृष्टीवर विशेष परिणाम विष्णुदासांचा आणि भगवत भक्ताचं नाम वारकऱ्याचं. ऐकताना शंका निर्माण होते महाराज, का हो या सृष्टीवर का विष्णुदासच झाले का, भगवत भक्तच झालेत का महाराज, की त्यांचा सृष्टीवर विशेष परिणाम तुम्हाला दिसतो, संतांना दिसतो, बाकी जीव का दिसत नाही का? अरे बाकी जीव काढले तर यादी पुरणार नाही. कॅम्प्युटर फुटल पण जीव सापडणार इतके देवाने काय केलेत, निर्माण केले. मग त्यांचा नाही का परिणाम महाराज? त्यांचाही परिणाम आहे. पण शास्त्रकार सांगतात त्यांच्या परिणामामध्ये घातक आणि विघातक परिणाम आहे. घातक विघातक म्हणजे चांगला आणि वाईट परिणाम आहे. मात्र सृष्टीवर विशेष परिणाम फक्त भगवत भक्ताचा. विठ्ठल विठ्ठल महाराज भगवत भक्ताचा विशेष परिणाम. हो, भगवत भक्ताचा विशेष परिणाम तुम्हीही मानतो, आम्ही मानतो, आपला संप्रदाय देखील मानतो, आपला भारत देश देखील त्या भगवत भक्ताचाच विशेष परिणाम मानतो महाराज. विशेष करून भगवत भक्त आपला संप्रदाय 3 भक्तांना मान्यता देतो विशेष परिणामामध्ये. किती भक्तांना? लक्ष देऊन ऐका, सुज्ञ ऐकणारी मंडळी आहात तुम्ही, विद्वान लोक आहात. आपला संप्रदाय, आपला भारत देश 3 भक्तांना मान्यता देतो विशेष परिणामामध्ये. पहिला भक्त जो संप्रदायाला मान्य तो हरिभक्त. कोणता भक्त? हरिभक्त. दुसरा भक्त आपला भारत देश मानतो, आपला संप्रदाय मानतो, त्याला देशभक्त म्हणतात. काय काय? देशभक्त. आणि तिसराही भक्त आपल्या संप्रदायाला, आपल्या भारत देशाला मान्य तो मातृपितृ भक्त. आणि या 3 भक्तापेक्षा एक भक्त सध्या लोकांनी शोधून काढला. या 3पेक्षा तो कदाचित देहार उदास जास्तच असतो. त्या भक्ताचं नाव सध्या लोकांनी ठेवलंय देशी भक्त. कदाचित तो काय आपल्याला मान्य नाही, संप्रदायाला देखील मान्य नाही महाराज. पण या 3 भक्तांचा विशेष परिणाम सृष्टीवर आढळून येतो. विठ्ठल देशभक्ताची यादी जर काढली, त्या देशभक्तांचा देखील सृष्टीवर विशेष परिणाम आपण अनुभवतोय. आपला भारत देश अनुभवतो, संप्रदाय देखील त्या देशभक्ताला मान्यता देतो. देशभक्ताची जर यादी काढली दादा, तुम्ही पहिलं नाव कोणाचं घेणार आहे पुराव? देशभक्त आहे. कोणाचं? भगतसिंगाचं. काय काय? भगतसिंगाचे फोटोकडे बघावं आणि बघतच राहावं असं वाटतं महाराज. किती सौंदर्य नटलं होतं, किती देशभक्ती अंतकरणात ओतप्रोत भरली होती महाराज भगतसिंगाच्या. शॉर्टकट सांगतो, तुम्ही ऐकलेला असेल प्रसंग. काय झालं? 5 मिनिटात भगतसिंगाची फाशी आली. का? देशभक्ताची यादीत भगतसिंगाचं नाव आपण घेतोय. का? विशेष परिणाम देशभक्ताचा आहे. काही 5 मिनिटावर भगतसिंगाची फाशी. जेलरने प्रश्न विचारला, अरे भगत, अरे बाळा, तू 5 मिनिटावर फासावर जाणार आहे, तुझी शेवटची इच्छा काय? काय तुझी शेवटची इच्छा काय? भगतसिंग म्हणाला, जेलर साहेब, तुम्ही म्हणतायत म्हणून माझी शेवटची इच्छा आहे की ज्या आईच्या कुशीतनं उदरातनं मी जन्माला आलो, त्या आईचं मला एक वेळा दर्शन घ्यायचंय. जेलर साहेबांनी आईला बोलवलं. आई सांग, कोणत्याही रडणार नाही हो. जिचा मुलगा जर फासावर जात असेल 5 मिनिटात तर कोणत्याही रडणार नाही. मातेची या चित्ती अवघे बाळकाची व्याप्ती, ऐसे कळवळाची जाती, करे लाभावी न प्रीती. लाभाचा विचार न करता प्रेम करते तिला आई म्हणतात. सृष्टीवर हीच एक जागा आहे आई नावाची, की लाभाचा विचार न करता प्रेम करते. आईने अंबरडा फोडला. भगतसिंग आईच्या चरणावर नतमस्तक झाला आणि आईचे अश्रू भगतसिंगाच्या पाठीवर पडले. काय काय? पाठीवर पडले. भगतसिंग उभा राहिला. आई, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती ग. मी फासावर जात असताना तुझ्या डोळ्यात अश्रू धारा निघाव्या.
भगतसिंगाची आई म्हणाली, अरे भगत, अरे तू फासावर जातोय बाळा म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू नाही रे. अरे तू फासावर जातोय म्हणून नाही रडत भगत मी. मग का रडते आई ते तर सांग. अरे भगत, मी त्या महादेवाला सांगते, त्या पांडुरंगाला सांगते, देवा माझ्या कुशीतनं जन्माला येणारं बाळ जर देशासाठी फासावर जायला तयार होत होतं तर माझ्या कुशीतनं तू एकच भगत का जन्माला घातला? हजारो भगतसिंग जन्माला घालायला पाहिजे होते देवा. हे सारे लेकर या देशाकरता समर्पित केले असते. म्हणून देशभक्ताच्या यादीत कोणाचं नाव घेणार आपण? देशभक्ताच्या यादीत भगतसिंगाचं. का? सृष्टीवर विशेष परिणाम अजून दिसतो. विठ्ठल विठ्ठल. दुसराही भक्त त्याचा देखील सृष्टीवर विशेष परिणाम दिसतो. भारतवर्ष मानतो त्याला मातृपितृभक्त म्हणतात. काय काय? मातृपितृभक्त. आई तुम्ही सांगा, मातृपितृभक्ताच्या लेकराची जर यादी काढली, नाव कोणाचं घेणार तुम्ही पहिले? भक्त पुंडलिकाचं घ्यावं. काय काय श्रावण बाळाचं घेतात. श्रावण बाळाने देखील केली, मात्र पूर्णत्वाला गेली नाही. पूर्णत्वाला सेवा कोणाची गेली? आई वडिलांची. भक्त पुंडलिकाची. महाराज काय श्रेष्ठ सेवा गेली ना महाराज. वास्तविक पाहता तुम्ही घरचे लोक आहात म्हणून भक्त पुंडलिक वास्तविक पाहता आपल्यापेक्षा वाईट होता बरं का. काय काय? आपल्यापेक्षा वाईट होता. तुम्ही म्हणणार कसं? तुमच्यापेक्षा यांना चांगलं माहिती. कारण की भक्त पुंडलिक यात्रेला आई वडिलांना कसा घेऊन गेला? आई कसा घेऊन गेला? तुम्ही म्हणतात तसंच घेऊन गेला. आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी. कुट स्वामींचा आश्रम होता. कोणाचा होता? कुळकुट स्वामींचा आश्रम होता. बसले एका वृक्षाच्या बाहेर खाली शाळेमध्ये. तितक्या त्या आश्रमात 7 स्त्रिया गेल्या. किती स्त्रिया? 7 स्त्रिया. इतक्या काळ्या होत्या, इतक्या काळ्या होत्या की भक्त पुंडलिकाला बघण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती महाराज. इतक्या काळ्या होत्या. पण गेल्या अर्ध्या मिनिटाच्या आत इतकं सौंदर्य घेऊन आल्या ताई. ब्युटी पार्लर वाल्या त्या तरी 2-2 तास घेतात, पण तो आश्रम अर्धाच मिनिटं घेतला. भक्त पुंडलिक मनामध्ये विचार करायला लागला, म्हणजे असू नका बरं, त्या ब्युटी पार्लर वाल्या ताया माझ्या बहिणीत महाराज, माझ्या नाही ब्रह्मदेवाच्या बहिणीत त्या. कारण की आपल्याला कोणी घडवलं रोहित दादा? बाप हाडाचा, बाप कुलाचा, अखंडे मडके गडवी तो रे. मग ब्रह्मदेवाकडनं बऱ्याच चुक्या राहिल्या, खड्डे खोड्डे, म्हणजे भरून काढण्याचं काम माझ्या तायाच करतात. अरे घरचे सुद्धा लोक आपल्याकडे, तुमचं थोडा बा तुम्ही हुशारी, माझी बायकोच मी एक दिवस ओळख. सर्व लोक बाहेर जरी टकारा फोडतात पण घरी म्याव असे करतात. त्याच्याच पत्नीला पाठवा. लक्ष्मीनं बघितलं बाबू, मी आजपर्यंत असं बघितलं नाही. बेनेरात मजाच्या करता आला त्यालाच पाठवा. मग नाम प्रल्हाद उच्चारे, उचलून घेतला कडेवरी, भक्ती सुखे निवाला. आपल्या भक्तीनं ज्याला देवाला सुखवता येतं, शांत करता येतो, तो भक्ताची यादीत म्हणजे भक्त प्रल्हाद. या भगवत भक्तांचा विशेष परिणाम सृष्टीवर या करता आढळतो. विठ्ठल बाकी जीवन आहे का? भगवत भक्तांचाच विशेष परिणाम. देश भक्ताचा, मातृपितृ भक्ताचा, हरिभक्ताचा, बाकी जीवांची यादी शास्त्रकारांनी दिली, त्यांचाही परिणाम आहे. ऐका ना, शास्त्रकार सांगतात, अंतुरी कस्तुरी चंद्रचंदनम च रूप दीप धूप भूप पदार्थ दृश्य पदार्थ समुदायम आश्चर्यवत परिणामम कुर्वन्ति. शास्त्रकार सांगतात सृष्टीवर असे 7 ते 8 पदार्थ आहे की त्या पदार्थांचा देखील सृष्टीवर विशेष परिणाम आढळतो. पहिला पदार्थ निर्माण झाला, परमात्म्याने केला, त्याचं नाव आहे अंतुरी. कोणता? अंतुरी शब्दाचा अर्थ सांगता येईल काही तुम्हाला? नाही, तो संस्कृत मध्ये तुम्हाला मराठीत सांगतो. अंतुरी शब्दाचा अर्थ म्हणजे माता भगिनी. काय काय? माता भगिनी. तुमचा परिणाम करण्याचा 2024 पासून नाही बरं. तुमचा परिणाम शास्त्रकार सांगतात कृतयुगापासून. केव्हापासून? कृतयुगापासून. मी नाही सांगत, शास्त्रकार सांगतात. आहे का? कृत्यामचे रेणुका कृत्या, त्रेतायामच सीता कृत्या, द्वापारे द्रौपदी कृत्या, कलो कृत्या गृहे गृहे. शास्त्रकार सांगतात की कृतयुगामध्ये अशी एक माऊली झाली की तिचा सृष्टीवर विशेष परिणाम दिसला. त्या माऊलीचं नाव काय? कृतयामचे रेणुका कृत्या. कोणती माता? रेणुका माता. कोणत्या मातेचा परिणाम दिसला कृतयुगात? रेणुका माता. मला सांगा, त्या आईच्या गडाचं नाव सांगते तुम्हाला बसलेल्या मातांना? तुम्हाला ऐश्वर्या रायचा बंगला माहित असेल, आईचा काय बंगला माहित नसेल. काय? माहूरगड. काय काय? माहूरगड. काय परिणाम झाला त्या मातेचा? ऐका, त्या आईच्या मुलाचं नाव तर सांगता येईल ना? काय नाव होतं? परशुराम. काय काय? परशुराम. पोरं हो,
ते परशुराम आणि आपला गल्लीतला परशुराम सारखा असतो का? आपला परशुराम काढ तंबाखू लाव सुद्धा. पण त्या परशुरामाच्या हातात काय असायचा? परशु असायचा. का शायनिंग मारायला तो गाजोबा. कृतयुगात जर अधर्मी राजा परशुरामांना दिसला तर धडा वेगळं शिरड व्हायचे. काय काय धडा वेगळं. मला सांगा, परशुरामाची गरज कृतयुगात नव्हती बरं दादा. परशुरामाची गरज 2024 मध्ये पाहिजे होते. हे फुटलेले एकही जिवंत ठेवले नसते महाराज. कोण कुठं गोष्ट सांगता येत नाही. चला, अधर्मी राजा एकही ठेवला नाही. तुम्ही म्हणणार मग काय सर्व अधर्मी? नाही नाही, राजा जनक होते, राजा दशरथ होते, पण ते नीतीला धरून राज्य चालवायचे, त्यांच्या समोर नतमस्तक व्हायचे. मला सांगा आई, ज्या लेकराला जर किंचित अधर्म सहन कृतयुगात होत नव्हता, तर त्या आईनं गर्भात बाळ वाढत असताना काय सामान्य परिणाम केला का कृतयुगात? विशेष परिणाम केला. पुढचा परिणाम सांगतो, भजन करा विठ्ठल. काय परिणाम झाला पुढचा एका कृतयुगात त्या माऊलीचा? काय झालं, एक दिवस रेणुका माता आणि परशुराम गप्पा करत बसले कुट्याच्या बाहेर. जुन्या काळात आईच्या लेकराच्या काय चालायच्या? आई गप्पा चालायच्या. आता दिसत नाही. आई सुद्धा इंस्टाग्राम खेळते आणि लेकर सुद्धा फेसबुक खेळतात. म्हणून काही ताळमेळ राहिला नाही. पण तेव्हा रेणुका मातेच्या आणि परशुरामाच्या गप्पा चालू आहे. तितक्यात परशुरामाचे वडील रेणुका मातेचे पतिदेव, नाव काय? जमत अग्नी. काय काय? जमत अग्नी. दारात रेणुका माता दिसली, परशुराम दिसला, नावात जमत अग्नी होता. मला पोरगा जर एवढा क्रोधायमान होता तर बाप कमी असेल का? दारात रेणुका माता दिसली, परशुराम दिसला, आवाज दिला, ए परशु. मुलगा आज्ञाधारक होता, उभा राहिला. आज्ञा बाबा, काय बघतोस? उचल परशु. उचलला बाबा. आज्ञा बाबा, काय बघतोस? पुढं रेणुकेचं शिर. सख्य आईचं शिर उडवलंय, चुलतीचं नाही. सख्य आईचं शिर उडवलं. नंतर जमत अग्नी प्रसन्न झाले. वा, काय आज्ञाधारक मुलगा जन्माला आला परशुराम, आम्ही तुझ्या प्रसन्न. काय मागतोस? परशुरामाच्या डोळ्यात नासूच्या धारा यायला लागल्या. बाबा, वात्सल्य देणारी माझी आई गेली, निर्मळ गंगेसारखे प्रेम करणारी माझी आई गेली, आधार देणारं माझं पात्रच जर गेलं जीवनात, तर तुम्ही प्रसन्न होऊन देऊन आणि मी घेऊन करायचं तरी काय? बाबा, तुम्ही जर माझ्या प्रसन्न असाल तर एक करा, माझ्या आईला पुन्हा जिवंत करा. जमत अग्नी म्हणाले, लेकरा दुःख व्यक्त कशाला करतो? घे माझ्या तपश्चर्याच्या कमंडलूतलं पाणी. लेकरांना बापाच्या तपश्चर्याच्या कमंडलूतलं पाणी घेतलं, नाहीच्या शिरावर टाकलं, तर माझी रेणुका माता पुन्हा जागृत अवस्थेत आल्या. हे उदाहरण ऐकून एखाद्या म्हाताऱ्यानं त्या भानगडीत पडायचं. अरे बाप, नाही तर एखादा पाठच जावा बारे द्यायला, लाईट यावी नाही यावी, त्यातल्या त्या 2 वाजावे दुपारचे, त्यातल्या त्या डिपी उडून जावी. दुपारपर्यंत म्हाताऱ्याने डबा नाही, तिकडच पावडी फेकतो महाराज. दारात धावत येत, दारात गंगाराम गंगीबाई दिसावी. गंगाराम, मुलगा आज्ञाधारक होता म्हणा. आज्ञा बाबा, उचल कुराड. उचलली बाबा. काय बघतोस? पुढं गंगीचं शिर. म्हातारी गचकल पण जिती होणार नाही महाराज. चला मग कृतयुगात कोण्या मातेचा परिणाम? कृतयामचे रेणुका कृत्य विठ्ठल विठ्ठल. दुसरं युग थांबलं का हो? दुसऱ्या युगात एका माऊलीचा परिणाम झाला. त्रेतायामचे सीता कृत्य. राम रावणाचं युद्ध कोण्या माऊलीमुळे झालं? सीता माऊलीमुळे झालं. राम रावणाचे युद्ध उपमा देता येते काय? एखाद्या भांडणाची देता येईल किंवा समुद्राची उपमा देता येईल का एखाद्या नदीला? नाही देता येत. तसं राम रावणाच्या युद्धाला उपमा देतात नाही. ज्ञानोबराय सांगतात, कोणी जर राम रावणाचं युद्ध विचारलं तर सहज सांगा, राम रावण झुंजले कैसे, राम रावणाची जैसे. एवढं भयानक युद्ध फक्त कोण्या माऊलीमुळं? सीता माऊलीमुळं. मग त्रेतायामचे सीता कृत्या. चला, कृतयुगात रेणुका मातेचा परिणाम, त्रेतायुगात सीता मातेचा परिणाम. मात्र पुढचं एक थांबलं का? द्वापारे द्रौपदी कृत्या. कौरव पांडवाचं युद्ध कोण्या माऊलीमुळं? त्या आईनं फक्त 5 शब्द सोडले. किती शब्द? 5. माहित का? म्हणून आमच्या गावात एक पत्नी पतीला म्हणाली, का मी काय काय सांभाळू? तुमचे आईबाप सांभाळू का, लेकरं सांभाळू का, गुरुडोर सांभाळू? तो म्हणाला, तुझ्या आता स्टँडवर साधा पाया पडतो, तू काहीच सांभाळू नको आजपासनं, तू फक्त तुझं तोंड सांभाळ. तेवढंच त्या माऊली घेतल्या नाही बरं. द्वापारयुगातली बात चालू आहे आपली. हा, नाही तर तुम्ही उगच घेणार महाराज. मी काय आंबी आळण आणली नाही अजून. चला, तसं द्रौपदी मातेने ते 5 शब्द केव्हा सांभाळले नाही, तुम्ही सुज्ञ ऐकणारे आहात म्हणून सांगतो. काय झालं? द्वापार युगात मयदानावाने अशी नगरी उभारली होती दादा, बरं का? अशी नगरी होती, तशी नगरी आजपर्यंत कोणाला उभारता आलेली नाही. आई, ती नगरी कशी होती? जिथं पाणी तिथं जमीन, जिथं जमीन तिथं पाणी. अनेक देशाचे राजे यायचे, तो दुर्योधन आला होता. त्याला काय दिसलं समोर?
पाणी, त्याला वाटलं आपलं धोतर भिजल, त्याने सावकाश पाय टाकला तर त्याला किंचित पाण्याचा स्पर्शही लागला नाही. त्याच्या मुखातनं सहज शब्द निघाले, वा मय दानवा, अरे पाण्यात पाय, पण मला पाण्याचा किंचित स्पर्श जाणवला नाही. पुढे चालत गेला तर पुढे काय होती, जमीन, मात्र त्याच्यात काय होता, पाण्याचा खड्डा. पाय टाकणार तितक्यात नगरातली दासी आडवी झाली आणि म्हणाली, दुर्योधनजी तिथं पायच टाकू नका. दुर्योधन म्हटलं विडी झाली का, तिथं काय जमीन आहे. अहो ऐका, जरी जमीन आहे मात्र त्याच्यात काय पाण्याचा खड्डा आहे. आता मला सांगा, तो ऐकणाऱ्यातल्या यादीतला होता का न ऐकणाऱ्या यादीतला होता? न ऐकणार. अरे ज्यानं देवाचं ऐकलं नाही, भगवान श्रीकृष्णाचं, अरे चाल रे दुर्योधना, काही लांबचे नाही रे पांडव, तुझ्या चुलत्याचे लेकरे, फक्त राहण्याकरता जागा दे, फक्त खाण्याकरता जरा शेती दे. पण तो इतका भयानक होता, तो म्हणाला सुईच्या टोकावर बसल वासुदेवा, इतकंही मी पांडवांना देणार नाही. ज्यानं देवाचं ऐकलं नाही मग तो दासीचं ऐकेल का? टाकला पाय, धडकन खड्ड्यात पडला, असाच पडला महाराज. आता मला सांगा, सायकल कोण कोण शिकलो तुमच्यात? तू शिकला, मी शिकलो, प्रत्येक जण शिकलो. आता शिकताना कोण कोण पडलं वर बोट करा. प्रत्येक जण पडलो. आपण पडल्यानंतर काय लागलेलं बघितलं का? कोणी बघितलेलं बघितलं? तसा दुर्योधन म्हटला, पडलो ते सोडा, मालकोंद वर बघायला गेला तर द्रौपदी माता केस सुकवत होती. सहज म्हणाली, आंधळ्याची मुलं आंधळी द्वापारे द्रौपदी कृत्या. म्हणून शास्त्रकार सांगतात, मला सांगा, सीता मातेच्या नादाला रावण लागला. काय लागला? रावण. तर लंकेचा काय झाला आजोबा? खकाना झाला. काय झाला? खकाना. दुर्योधन द्रौपदी मातेच्या नादी लागला सहज शब्दावरून, तर 100 भावाचा काय झाला? खकाना झाला. म्हणून लक्षात ठेवा, मनुष्याने काही गोष्टी आयुष्यात करायच्याच नाही. काय काय? मनुष्याने काही गोष्टी आयुष्यात करायच्याच नाही. काही गोष्टी 3 वर्षात एकदा कराव्या, काही गोष्टी 1 वर्षात एकदा कराव्या, आणि काही गोष्टी रोज कराव्या. कोणत्या कोणत्या? ज्याला जीवनात कल्याण करायचंय तर काही गोष्टी आयुष्यात करूच नाही. कोण्याच मायमाऊलीची भांडण वैर करू नये महाराज. कोण्याच माऊलीवर हात उचलू नये. मी एकदा असंच कीर्तनात सांगितलं, रोहित दादा, कोण्याच माऊलीला मारायचं नाही. म्हटलं एकाला म्हटलं महाराज, घरची पत्नी, अरे घरची पत्नी तर लक्ष्मी असते, तिच्यावर जर हात उचलला तर घरात लक्ष्मी थांबेल का? तो म्हणाला, महाराज मी तर रोज हाता घालून काढतो. म्हटलं ती समजदार माऊली असेल, पण उद्यापासून काय मारू नको. घरी गेला, म्हटलं महाराज पण जाऊ द्या, का मारायचं नाही ते सांगा. म्हटलं बाबा, देवाने हा पदार्थ निर्माण केला अंतोरी, तर आपल्या नखऱ्यातले 36 नखरे त्या अंतोरी शब्दात दिले. म्हणजे माता भगिनीला दिले. तुला एक जरी नकरा दाखवला तर तू गोइंग टू यमपुरी गेल्याशिवाय राहणार. त्याने शांत ऐकलं दादा कीर्तनात. घरी गेला, पत्नीच्या मागच लागला, का ग तुझं माझं लग्न होऊन 50 वर्ष झाली, तुम्हाला एक सुद्धा नकरा दाखवला नाही. ती म्हणाली, नाही दाखवला म्हणून तुम्ही टवटवीत आहात. नाही नाही, आज मला रात्रभरात दाखव म्हणजे दाखव. असं करत करत तिने रात्र पास केली आहे, दाखवलाच नाही. उन्हाळ्याचे दिवस होते 50 वर्षापूर्वी. या दिवसात शेतकरी शेतात काय करायचा? बैलजोडी घ्यायचा, नागटी करायचा. का ट्रॅक्टर नसायचे, पण नागटीला गेला एवढ्या उन्हाळ्यात, शेतकऱ्याची पत्नी पतीची डोक्यावर काय घेऊन जायची? टोपलीत भाकर. ही बांधावर पोचली ना पोचली महाराज, आऊत धरल्या धरल्यात तिच्या मागे लागला. आता तरी तुझे शेतात 36 नखरे धाव, आता तरी तुझे शेतात 36 नखरे धाव. ती म्हणाली, याला एक तरी दाखवल्याशिवाय पर्याय नाही. आणि तिचं शेत नेमकं असं तुमच्यासारखं नदी काठ्याला होतं महाराज. एकाने नेमकं जाळं टाकलं होतं आणि तिनं जिवंत 4 मासे घेतले होते. हा म्हणाला, तुझे 36 नखरे धाव. तिनं काय केलं? याला दाखवावं लागल म्हणून त्याच्याच पाठीमागे गेली. नागराच्या चारीत जिवंत 4 मासे टाकलेत. ती म्हणाल्या, हो बघा बघा, आपलं शेत तुम्ही नागरावं. नागरता नागरता मागणं नागटीत जिवंत मासे निघावे. तो म्हणाला, मी मरायला आलो, एवढं ऊन इथे आणि मासा पाणी सोडून मातीत कसा जिवंत राहील? तो डोकं फिरलं का? ती म्हणाली, नका भरोसाठी, ओळून बघा. ओळून बघितलं तर जिवंत 4 मासे. आता काका, तो काय तुमच्या माझ्यासारखा हरिभक्त ना, वारकरी ना, गळ्यात माळ, तो प्युअर खाटक्याच्या शेजारचा होता महाराज. तो म्हणाला, मला तू शेतात काय खायला आणलाय आता? ती म्हणाली, मेथीची भाजी. बघ आई, सांग या मावसाऱ्याला मेथीची भाजी आवडते का? अजिबात नाही. तो म्हणाले, मेथी भाजी कोणाही शेतकऱ्याला दे, मी दिवसभर उपाशी राहतो, ह्याच माशाची भाजी सायंकाळी कर. आता त्याचीच पत्नी महाराज घरी गेली. घरी गेला, सायंकाळी बैल बांधले, वैरण टाकलं, ताटावर बसला. तुम्ही म्हणा, हातही नाही पाय, मावसारी कुठं हात धुणार आहे का? तसाच बसला महाराज ताटावर. म्हटले, वाढलं पाहिजे तर का नाही? तिनं काय वाढलं माहितीये का? थोडी मिरचीचं पाणी आणि भाकर. अरा असा ताबला अगोदरच मांसाहारी, असा दिवसभराचा उपाशी. जो क्रोधायमान झाला, जो पत्नीला धनाधन धनाधन धनाधन. तुमचं झालं नाही म्हणून एवढं जोरात महाराज धनाधन धनाधन हाणायला लागला. आता तुम्ही वयस्कर मंडळी, आजोबा पत्नीला कोणी मारावं?
ज्याची 300 किलोमीटर सासवडी लांब त्यांना हाणलं तर अजिबात वाईट वाटत नाही. ज्याची 200 किलोमीटर सासवडी लांब त्यांना हाणलं तर अजिबात वाईट वाटत नाही सोबदार काका. पण ज्याची गावातली त्यानं कधीच येडापणा करू नका महाराज. त्याची गावातली सासरवाडी सासऱ्याजवळ भरपूर संपत्ती, सासऱ्याने विचार केला एवढी सुंदर मुलगी लांब द्यायची तरी कशी भीतीला भीतच ऐश्वर्य संपन्न बंगला बांधला. आणि त्याचे साले काय तुमच्या माझ्या साल्यासारखे नाही चोपदार भाऊ, 40 किलो 50 किलो. त्याचे साले असे खापण्याच्या खापणे बाबण्याच्या बाबणे महाराज. 4 साले म्हणाले का रे बहिणीला अशी वस्तू नाही, ब्रँडेड वस्तू बहिणीच्या घरात, ब्रँडेड वस्तू पाहुण्याच्या घरात. अशी दिवाळी नाही की बहिणीला सोनं दिलं ना आपला पाहुणा बहिणीला हाताकडून काढतो. एवढी रडते आपली बहिणी एवढं देऊ महाराज. जो चारी साले असे डोलत 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 गुजले. दरवाजा सोडला मयूर महाराज, बितडच पाडलं महाराज. जो पाहुणा एका बबन्या साल्यानं दाबला, पाहुणा नुसता उंदरासारखा ची 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 करायला. जो तण टाकायचे महाराज. 50 किलोचा पाहुणा 2.25 क्विंटल केला. 4 नंबरचा साला म्हणाला मी जर पाहुणा हाताकडून काढला तर पाहुणा काय राहत नाही. जाऊ द्या भाऊ, आपलीच बहीण आपलाच पाहुणा. नवरा आणि बायको आज नाही तर उद्या काय होतील गोड होती. बिना हाणण्याचा 4 नंबरचा घेऊन गेला, तिघांना घेऊन गेला. त्यांचीच बहीण. ते शांत वातावरण पाहिलं महाराज. तिनं काढली ना कोपऱ्यात ठेवलेली माशाची भाजी, त्याला खायला दिली. तो म्हणाला तो डोकं फिरलं का, पहिलेच जरी भाजी वाढली असती मी तुला हाणण्याचा कुदबा केला असता का. ती म्हणाली मी काय करू, तुम्हीच रात्रीच्या ज्ञानेश्वर महाराजांचं कीर्तन ऐकून माझ्या मागे लागली. तुझे 36 नखरे धाव, तुझे 36 नखरे धाव. हे काय शे म्हणे. अहो पहिला नकरा शे म्हणे, तुला दुसरा धावू का म्हणे. तो म्हणे नाही म्हणे. विठ्ठल असे हसणारे पाहिजे. ते काय गावात रोहित दादा हसवायला जावतो हसवत नाही, रडवायला जावतं रडत नाही. तुमचा अनुभव आमचा अनुभव. कालच्या किरण दत्ताना म्हणतं यांना वेदांत सांगू, अरे कोणी काही रिस्पॉन्स दिला नाही ते वरत तो आता काही खरं नाही भाऊ. चला यांना हसून बघू. अरे कोणी हसलं नाही महाराज. म्हणतं चला यांना रडवायचं आवडत असेल रडून बघू. कोणी हसलं बी नाही, कोणी रडलंही नाही. मीच मंडपाच्या बाजूला गेलो चोपदाराला घेऊन, मी ढसा रडून घेतलं. मी किती हसून घेतलं. कीर्तन झालं, जय विठ्ठल झालं. मी गायक वादक चहा प्यायला लागलो. एक म्हातारी इकडनं कुदली, एक म्हातारी इकडनं आले. मंडपातून ते चक्रा खिरकिरी हसायला लागली. म्हणत काय तवय का तुमना गोळ्या सरी गायते का. नाही म्हणे महाराज आमना गाव अशा लेट गोळ्या लागतीस म्हणे. म्हणतं मग कारलाला लागू देतात आत्या. विठ्ठल काही गोष्टी आयुष्यात करूच नाही, कोण्याच माऊलीची वैर करू नये. चला काही गोष्टी 3 वर्षात न कराव्या. त्रैवार्षिक कुंभम, 3 वर्षात मनुष्याने कुंभ स्नान करावं का, ते अमृतमय स्नान आहे. काही गोष्टी एका वर्षात एकदा कराव्या. देव क्षत्र प्रतिवर्ष गमनम. का जायचं देवाच्या दर्शनाला, कारण की आपण सामान्य दिन लोक आहात. आपला सोयरा फक्त तोच आहे. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा सागर दादा, मयूर दादा, सागर दादा, 2 सागर. गोड नाही तर काही ठिकाणी अशी वाजवणारी भेटतात. काका वाजवतो का खाजवतो लक्षातच येत नाही. डायरेक्ट अशी वाजणारी भेटतात. एक ताल मारतात नाही तुम्हाला. चला महाराज का देव क्षत्र प्रतिवर्ष गमन. मनुष्याने एका वर्षात न का पंढरपूरला जावं, नाही पंढरपूर, आळंदी जावं, नाही आळंदी देहू जावं, नाही कुठेच जमलं आपल्या महादेवाच्या तरी दर्शनाला यावं. कारण की आपण सामान्य लोक आहोत. आपला सोयरा फक्त तोच आहे. मग तुम्ही म्हणणार मला व्यवहारातले फक्त कामापुरता आहे. घरा सोयरा तोय महाराज का. म्हणून देव क्षत्र प्रतिवर्ष गमनम. आणि काही गोष्टी रोज कराव्या. व्यायाम, अभ्यास, दान, संगष्टनम. मग काय होईल. कुर्वंतु नित्यम कल्याण कांक्षण. आपलं कल्याण देव जरी आला तरी थांबू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. पहिलाच पदार्थ सृष्टी
सृष्टीवर विशेष परिणाम करतो तो अंतोरी. प्रत्येक युगात अंतोरीचा काय झाला परिणाम झाला. चला दुसरा पदार्थ परमात्म्यानं निर्माण केला कस्तुरी. काय काय लक्ष देऊन ऐका आपलं घड्याळ फार धावतंय. हा चला 10:30 वाजलेत बरं. लक्ष देऊन ऐका. चला दुसरा पदार्थ परमात्म्यानं निर्माण केला कस्तुरी. लवकर उत्तर द्या. कस्तुरी कुठून जन्माला येते आजोबा? हरणाच्या नाभीतून. कस्तुरीचा काय परिणाम? काही काही लोक गळ्यात माळ नाही, कधी वारी नाही, वारी करून येतात आणि काय आणतात वाळवंटात न कस्तुरी आणतात आणि दरवर्षाच्या वारकऱ्याला म्हणतात का रे दरवर्षी वारकरी दरवर्षी सप्ताह. कधी तुम्हाला ओरिजिनल कस्तुरी मिळाली का? आपण म्हणतो मिळणारही नाही, आम्ही मिळवण्याच्या इच्छाच्या भानगडीतही पडत नाही. तो म्हणाला बघा गळ्यात माळ नाही, पहिल्याच वारीत ओरिजिनल कस्तुरी. आपण म्हणतो भाऊ तुला जर ओरिजिनल कस्तुरी भेटली असती तर त्या आस्तुरीने बिना अंघोळीची कस्तुरी तुला वाळूवर बसून विकली नसती. कस्तुरी काय सामान्य परिणाम आहे का? किती विशेष परिणाम आहे. बाळा तुझ्याकडे जर मी माती मागितली तर देशील का तू? तू म्हणशील महाराज जेवण दिलं आणि तुम्हाला का माती देणार नाही का? घेऊन जा माती, मला काय जास्त नाही, फक्त वाटीभर दे. कस्तुरीचा परिणाम सांगण्यापुरता. किती दे? वाटीभर. तुकोबाराय सांगतात हे पोरग मला फुकट देईल माती, तुम्ही देणार ते पोरगे देणार. तुकोबाराय सांगतात फुकट जाणारी माती त्याच्यात फक्त कस्तुरी मिक्स करा, ती माती तोळ्यावर जाते. तू का म्हणे माती गेली कस्तुरी तरणे, वाह, गेली कस्तुरी तरणे, गेली कस्तुरी ने तुका म्हणे माती, गेली कस्तुरी ने तरती, गेली कस्तुरी ने तरती, गेली कस्तुरी ने तरती, म्हणे माती, गेली कस्तुरी ने तरती, 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 जशी बंदुकीतून गोळी सुटते तसा आवाज आणि पकवाज सुटतो. वा वा धन्य माता पिता तयाची. चला फुकट जाणारी माती तुकोबाराय सांगतात तोळ्यावर जाते. तुका म्हणे माती केली कस्तुरीने सरती. हा कशाचा परिणाम सृष्टीवर आई? कस्तुरीचा परिणाम. चला तिसरा पदार्थ परमात्म्याने निर्माण केला चंद्र. पोराव हुशार मुला. चंद्रावर काय गेलेलं सध्या? वा वा आमचेच लेकरं हुशार आहे तिकडं. चंद्रयान तुम्ही द्या आळस कीर्तनात. वा 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 हुशार आहेत तुम्ही. चला असो चंद्रावर काय गेलं? चंद्रयान 3. चंद्राचा काय परिणाम आहे का? किती सृष्टीवर विशेष परिणाम आहे चंद्राचा. आजोबा फक्त चंद्राचा परिणाम सांगण्यापुरता जरा तुमच्याकडनं मी जरा इच्छा करतो काही सांगण्याची. आपला बाप आजारी पडावा आजोबा. काय पडावा? पडू नये. फक्त चंद्राचा परिणाम सांगण्यापुरता आपल्या सर्वांचा बाप आजारी पडा. आपला बाप जर आजारी पडला पोरावा आपण कुठे नेतो रे? दवाखान्यात. बापावर आपलं काय असतं? प्रेम असतं. दिवसाला बापाला आपण 1 लाख खर्च करतो. किती? 1 लाख. 15 दिवस झाले. 15 दिवसाचे किती लाख झाले रे पोराव? 15 लाख. 16व्या दिवशी डॉक्टर आपल्या पहिलेच दुःखी होतात. आपल्याला खूप प्रयत्न येतात. हो पहिले लेकर आहेत शिरपूर तालुक्यात की बापाला पाण्यासारखा पैसा होतायत पोरा. हो 15 दिवस झाले रे तुम्ही 15 लाख खर्च केले पण तुमचं म्हातार आजची 16वी रात्र शेवटची काढत घरी घेऊन जा खाऊ पिऊ घाला काहीतरी सेवा करा. आपण चौघ भाऊ एकत्र येतो म्हणतो बाबा डॉक्टर असं म्हणतात म्हातारा शेवटचीच रात्र काढत. मग आपण म्हणतो चला बाबा आपला बाप खाऊ पिऊ घालू काहीतरी सेवा करू. आपण बापाला घरी नेतो. आपण आपल्या बापाला घरी आणले आपल्या शेजारच्या म्हाताऱ्या काय शांत राहतात का? अर्ध्या नुसत्या लोंगी मिरची सारख्या तडतड 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 येतात आणि आपल्याला आड्या होतात. मी तर चेहरा पाहिल्या ओळखतो पण काय आगाऊपणा करत नाही. आता फक्त 20 मिनिटं राहिले माझे. महाराज ते आड्या झाल्या म्हणा का रे जन्म देता बाप राबताना मी बघितला पोरा. म्हातारा चांगलं जाणार पैशाला घाबरून तुम्ही घरी घेऊन आलात. लेकर वारकरी असतात तुमच्या माझ्यासारखे हात जोडता. आई तसं नाही ग. बापाला तर दिवसाला 1 लाख खर्च केला. 15 दिवस 15 लाख खर्च केले आहे. डॉक्टरच म्हणाले की तुमचा बाप आजची 16वी रात्र शेवटची काढल घरी न्या खाऊबिगाला काहीतरी सेवा करा. म्हातारी म्हणाले असे का बरोबर 15 लाख खर्च तरी म्हातारा चांगलं झालं नाही. मग म्हातारीचं ऐकणार का? आई आमचा बाप जर चांगला होता असेल तर 100% आम्ही तुझं ऐकणार. माहिका पोराव आपल्या टेकवाड्याच्या बस स्टँडवर हिमालयातनं जिडीबिटीवाला आलाय. कुठनं? हिमालयातनं. तो फक्त 10 रुपयाला मुळी देतो पोराव. कितीला? 10 ला. आई सांग तू गोड कीर्तन ऐकते. जे लेकर 15 लाखाला घाबरले नाही ते 10 रुपयाला घाबरतील अशी अपेक्षा बाळगते का तू?
अजिबात नाही महाराज. लहाना मुलगा गेला टेकवाड्याच्या बस स्टँडवरनं 10 रुपयाची जडीबुटी घेतली हिमालयातल्या जडीबुटीवाल्याकडनं. घरी आला बापाच्या तोंडात बघता रोहित दादा 2 थेंब टाकले. किती थेंब? 2 थेंब. म्हातारा काय काढणार होतं रे पोराव? शेवटची रात्र. पण ते 2 थेंब पोऱ्यानं टाकले लेकरानं, तर त्याच म्हाताऱ्यानं त्याच्याच गावातल्या 32 म्हाताऱ्यांना स्वतः श्रद्धांजली वाहिल्या. हरी ओम. शांती शांती शांती. हा कशाचा परिणाम मी नाही सांगत, श्रीमद भगवद्गीता सांगते. पुष्णामी चौषधे सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. तुम्ही कांदे लावतात काही? लावतात का? सकाळी लावलेला कांदा सायंकाळेपर्यंत असा डोलायला लागतो? अजिबात नाही. केव्हा? रात्र गेल्यानंतर सकाळी. मग रात्री कोणी वाढवला? आपल्या पूर्वजांनी. चंद्रानं पुष्टी निर्माण केली आहे, त्याला एक बहर निर्माण होते. आकाशाचा परिणाम सृष्टीवर चंद्राचा. चला, चौथा पदार्थ माझ्या परमात्म्याने निर्माण केला. चंदनमच भजन करा. सांगतो विठ्ठल 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 विठ्ठल. चौथा पदार्थ माझ्या परमात्म्याने निर्माण केला. चंदनमच. चंदनाचा काय परिणाम? चंदनाचे बरेच परिणाम आहे, बरेच प्रमाण आहे, पण वेळे आवे आपण एकच परिणाम बघणार आहे. चंदनाचा किती विशेष परिणाम सृष्टीवर आहे. तुम्ही भजी काढतात का हो? हो तर म्हणा. आमच्या ताईनं फार गोड बासुंदी केली होती महाराज. आम्ही भरपूर आणली. रामकृष्ण हरी. सायंकाळी बासुंदी पुरी आणली आम्ही. काही टेन्शन नाही. फक्त म्हणा आम्ही भज्या काढतो. हो सुद्धा म्हणत नाही कार्यकर्ते. हो तेलाचे डबे न्या बाबा, पण भज्या का नाही काढत? मीच काढतो भज्या. चला, भजी काढायला तेल किती कडक तापवतात दीदी? गोड कीर्तन ऐकते रे लहान लहान. सांग आई, भज्या काढते का नाही? मग भजी काढायला तेल किती कडक तापवतात? एकदम तट 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 तट. या सेकंदाला तो ओलं पीठ घेतलं असं असं 5 बोटांनी उचलते, फूट टाकते, तेलात टाकल्या भज असं डुबुक्कन वर येतं महाराज. पण तुकोबराय सांगतात या मावल्या काहीच तेल तापवत नाही. एवढं कडक तेल तापवा. हात घातला रे घातला. हाताचेच बटाट्या भाज्यान, कांदा भाज्यान, मिरच्या भाज्या निघाला पाहिजे. तुकोबराय सांगतात एवढं कडक तेल फक्त पापणी मिटण्याची, आत गार करण्याची ताकद फक्त चंदनात आहे. तुका म्हणे कडे करावे शीतळ, ऐसे जाती बळ चंदनाचे. अजून तुकोबराय जवळ येतात. तापलिया तेला 52 चंदन बुंदे, एक क्षण शीतळ करी. बुंद म्हणजे किती हो? बुंद म्हणजे एक थेंब. एक थेंबाने आपला पेरू तरी भेसतो का? पण एवढाच बुंद एवढ्या कडक तेलात टाकाई, तेल पापणी मिटण्याच्या आत गार होतं. पण तुम्ही कीर्तन झाल्या घरी जाणार. तुम्हाला लय भज्या आवडतात, आम्हाला रोज चटका लागतो, असं करा. तेल गार होण्याकरता चंदन गुन्ह्या बांधावरचं अजिबात नाही. बांधावरचं फक्त खांद्यावरच न्यायला काम आहे. हिमालयात आणावं लागेल रक्तचंदन. त्याचा विशेष परिणाम काय? हा चंदनाचा विशेष परिणाम. त्याला 5वा पदार्थ सांगतो. भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. 5वा पदार्थ परमात्म्याने निर्माण केला. रूपमज. रूपाचा देखील काय आहे सृष्टीवर परिणाम आहे. फार आहे महाराज रूपाचा परिणाम. तुकोबरांनी 350 वर्षापूर्वी लिहून ठेवला, 400 वर्षापूर्वी, की रूपाचा सृष्टीवर काय परिणाम असणार आहे. लोकाला त्यावेळेस मूढजना छंद लावण्याचा. सध्याच्या लोकाला कशाचा छंद आहे? असा नटण्याचा आणि लावण्याचा छंद आहे. आजोबा तुम्ही गोड लोक आहात. हे लहान मुलं सजलेत, हे लहान लेकरं सजलेत, तर तुम्हाला वाईट वाटत नाही? मला वाईट वाटत नाही. आई, या लहान लहान मुली सजल्यात. आई हो, तुम्हाला वाईट वाटत नाही? आम्हाला वाईट वाटत नाही. पण माफी घेऊन सांगतो, म्हाताऱ्या माणसांनी सजावं का? तुमच्या इथं चांगलं आहे, पण मी शेजारी 99 वर्षाचं म्हातारे फेरीन लवली लावून आलं एक दिवशी. त्याला म्हटलं, म्हाताऱ्या तुझ्या मसनात गौऱ्या गेल्या. तो म्हणाला, महाराज मी काय करू, मला नाही हाऊस. मग काय लावतो या वयात? तो म्हटला, काय करू रे माऊली, फेरीन लवली लावल्याशिवाय मला म्हातारी चहाच देत नाही. चोपड तू पाट्याच्या पाट्या पाट्याच्या पाट्या. बरं, हा कशाचा परिणाम? रूपमज. रूपाचा लय भयानक परिणाम आहे. पोरा हो, तुम्ही कपडे घ्यायला दुकानात जातात का रे? जातात. कपडे घ्यायला गेल्यानंतर दुकानदाराचा माल आपल्याला दिसावा म्हणून तो असा गल्लीत आथरतो का? ते किती चॅप्टर असतात. दुकानाच्या बाहेर काय उभे करतात? टॅच्यू. काय म्हणतात तुम्ही त्याला? टॅच्यू. पुरुषाचा टॅच्यू असेल तर पुरुषाचा ड्रेस, महिलेचा टॅच्यू असेल तर महिलेचा ड्रेस. पुरुष वर्गाला माझ्या सहित चोपदार सहित म्हसोबाची शपथ आहे. काय? म्हसोबाची शपथ. चोपदार काका खरं बोलायचं बरं. सर्व देवाच्या नादी लागा, आपण म्हसोबाच्या नादी लागू नका. मला सांगा, आपण कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर पुरुषाच्या टॅच्यूकडे बघतो का महिलेच्या?
रूपम ज विठ्ठल 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 विठाला विठाला रूपाचा परिणाम लय भयानक आहे महाराज. माझ्या मागच्याच महिन्यात मुंबईला कीर्तन होतं बरं का रोहित दादा, मुंबईला. आणि ते 99चं मतार नाही फेरलं त्यानं व्हॉट्सअपवर पत्रिका बघितली, म्हणजे महाराज तुझं कीर्तन मुंबईला, वाजव माझं कीर्तन मुंबईला, तुझी काय इच्छा आहे? अरे मला 4 मुलं असून माझ्या मुलांनी काय माझ्या जीवाची मुंबई केली नाही. तू तरी शेवट माझ्या जीवाची काय कर, मुंबई कर. म्हटलं चाल, मीच एकटा गाडीमध्ये म्हाताऱ्याला गाडीत घेतलं महाराज. मुंबईत गाडी पोचली. आता मुंबई का आपल्या गावासारखी असते का दादा? अरे ते झगमग वातावरण, बिल्डिंग आणि ते मेट्रो प्रकरण, ते वातावरण खड्या, अरे समुद्रा काठेवरती वातावरण बघितलं, बिल्डिंगा बघितल्या, झगमग रस्ते बघितले. 99चं म्हातारा नुसतं 25 सारखं करायला लागलो. होय आजोबा तू असं काय करायला लागला भाऊ? तो म्हणाल महाराज मी काय करू, पहिल्यांदाच मुंबई पाहिली, माझ्या वायरी अशा नव्या झाल्या. म्हटलं भाऊ जास्त नव्या करू नको, घरी तुला म्हातारी घरात घेणार नाही. तो म्हणाला ती चाप्टरी ओळखून घेईन मला. ठीक आहे, आता ज्यानं तारीख दिली होती त्याच्या घरी गेलो महाराज. आता मुंबईत कधी 1 मजली घर असतं का जोबदार? 1000 मजली, 100 मजली, 500 मजली. मित्राच्या फ्लॅटचा नंबर दिला, फ्लॅट जवळ गेलो, उभा राहिलो, मित्राला फोन केला, म्हटलं मित्रा अशा फ्लॅट जवळ आलो. तो म्हणाला मला अगदी बरोबर आला, भिंचूक आलात, मग काय करायचं आता? म्हणजे टेन्शन नका घेऊ, 50 नंबरच्या फ्लॅटवर या. मी वर बघितलं तर माझी टोपी पडली, म्हातारीची माझ्या अगोदरच पडली महाराज. त्याला म्हटलं भाऊ आम्ही वर येऊ शकत नाही. अहो महाराज चांगले तरणे बाण धडधाकड, तुम्ही वर येणार नाही? अरे मी येऊ शकतो. हे म्हातारं पहिले ज्यानं मुंबई पाहिली त्याच्या वायरी काय झाल्या, नव्या झाल्या. 50 मजले चढल त्याचे दोघं डिव उडून जातील. असं कर, तूच आम्हाला खाली भेटायला. तो म्हणाला महाराज हे काय तुमचं खेडगाव आहे का? ही काय मुंबई? मुंबई तुम्हाला वरती येण्याकरता पायी चालत येण्याची गरज नाही. म्हटलं कस का? इथं लिफ्टची सोय. म्हटली कशाची लिफ्ट? आम्ही लिफ्ट जवळ गेलो. आता लिफ्ट जवळ काय गर्दी राहणार नाही का? ती मुंबई मारा. वैकुंठ चिंगडे बाबा सांगायचे मुंबईत इतकी गर्दी आहे तर मुंबईचं कुत्र पोरावो असं उभं चिपटाल होतं, उभं आडवी सुद्धा हलवत नाही, इतकी गर्दी तिथं. आता 500 मजली बिल्डिंग तर लिफ्ट जवळ गर्दी नाही राहणार का? माझ्या 4 आज्या लिफ्ट जवळ गेल्या होत्या, तिथं गर्दी होती. बसल्या लिफ्टत 90 वर्षाची, 100 वर्षाची, 80 वर्षाची, 70 वर्ष अशा 4 म्हाताऱ्या लिफ्टत बसल्या, भुर गुर वर गेल्यात महाराज. वरनं लिफ्ट का रिकामी येते का? मुंबईत तरुण मुली कॉलेजला जातात, क्लासला जातात, ब्युटी पार्लर क्लासला जातात महाराज. खालून म्हाताऱ्या गेल्या, वरनं तरुण मुली खाली उतरल्या. 18, 22, 17, 15. लिफ्ट रिकामी झाली. नंबर कोणाचा? माझा आणि आजोबाचा. मी लिफ्टात पाय टाकला दादा श्री, तर म्हाताऱ्यानं माझा हात पकडला, मला खाली झुसकून घेतलं. म्हटलं ए बाबा तुझ्या करता लिफ्ट आहे, मी पाय गेला असतो. अहो महाराज तुम्हाला कळत नाही का? म्हटले. म्हटलं काय कळत नाही? अहो कळत नाही का महाराज तुम्हाला? बघा ना ते मशीन जुन्या वस्तू घेतं, त्याच वस्तू अशा नव्या करू खाली सोडतो. होय बाबा त्या का वायरी तुटायला लागल्या? नाही हो महाराज बघा ना त्या म्हाताऱ्या बसल्या आणि त्याच म्हाताऱ्या तरुण हु खाली उतरल्या. अरे पण तुला काय करायचंय? म्हाताऱ्या होणे तर नाही हो. नाही हो महाराज मी मुंबईला तुमच्या सोबत एकटं नाही यायला पाहिजे होतं, जागा चांगली होती, माझ्या म्हातारीला सुद्धा शेजारी बसून राहायला पाहिजे. म्हटलं का रे तिच्याकडनं तर चाललं जात नाही, तूच चमच्यानं चाप असतो. नाही ना महाराज त्याच्या करताच तर या लिफ्टात ठेवली असती, मला लग्नासारखी दिसली असती. असं वाटत होतं याचं नरड दाबावं, त्याच्यावर बसून 10व्याचं प्रवचन करावं. महाराज त्या म्हाताऱ्याचा नाही दोष. रूपम ज विठ्ठल विठ्ठल विठाला 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 देवाचा देखील सृष्टी परिणाम. देवाचा काय परिणाम? ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण गोकुळातनं मथुरेत गेला तर गवळणींना करमेन असं झालं महाराज. नाही सर्वस्व देवाला दिलेलं होतं, करमत नव्हतं, म्हणून त्या देवाला बघण्याकरता डोक्यावर काय घ्यायच्या? दह्याचं मडकं घ्यायच्या, मथुरेत जायच्या, आवाज द्यायच्या दही घ्या, तूप घ्या, दही घ्या, तूप घ्या. पण भगवान श्रीकृष्णाची स्वारी मथुरेत ज्यावेळेस राज दरबारात जायची तर दही म्हणणाऱ्या गवळणी, तूप घ्या म्हणणाऱ्या गवळणी काय म्हणायच्या? गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या रे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या रे. तवा तवा दामोदर घ्या. कोणाचा परिणाम? देवाचे जेवढे परिणाम बघितले वेळा आपण महाराज शॉर्टकट, पण शेवटचा विशेष परिणाम या सृष्टीवर या
पदार्थांपेक्षा फक्त विष्णुदासांचा. कसा महाराज? अरे विष्णुदास एकच गावात एक असू द्या, इकडनं दुर्जन घाला त्यांच्या संगतीत, ते तिकडनं सज्जन करून बाहेर काढतात. असा एकच विष्णुदास एका गावात असला तर त्या गावात चिंताच बाळगण्याची गरज नाही. याचं उत्तर महाराज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. चिंता नाही गावी विष्णुदासाची मेरी उमर भी तुम्ही लगी जाय. वा वाजवा टाळी महाराज. माफी करून सांगतो बरं का काका, सर्व जवळची मंडळी आहात. कीर्तनकाराचे पॅकेट कमी भरा. काय काय कीर्तनकाराचे पॅकेट कमी भरा, पण यांना भरा मार गायकांना बरं का. पण आजचा कीर्तनकार सोडून बरं, मागचे जमा करा, पुढचे जमा करा, मला सोडा, मी गरीब आहे. चला फार गोड गायन आहे महाराज. चला, एकच विष्णुदास एका गावात असला, चिंता नाही गावी विष्णुदासाची घोष जय जय कार सदा. का विष्णुदासांचा परिणाम? त्याचं कारण ते नेहमी काय करतात? दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. मग मला तेवढ्यावरच झालं का घोषावर, परमात्म्याच्या नामचिंतनावर? नाही ना, विशेष परिणाम होण्याकरता त्यांनी काही गोष्टी अजून जीवनात अंतःकरणात उतरवल्यात. ज्या जीवनाला लागू आहेत, ज्या सत्यात आहेत, त्या स्वीकारल्या. ज्या जीवनाचं वाटोळं करणार आहेत, खखाणं करणार आहेत, त्या गोष्टी त्यांनी डावलल्यात, म्हणजे सोडल्यात. ज्याला वाटत असेल आजच्या कीर्तनात एवढं घेऊन जा, मी सांगणार आहे ते काय काय. ज्याला वाटत असेल की आपल्या घरावर विशेष परिणाम व्हावा, ज्याला वाटत असेल की आपल्या गावावर विशेष परिणाम व्हावा, ज्याला वाटत असेल आपल्या जगावर विशेष परिणाम व्हावा, तर त्यानं 3 प सोडा. किती प? 3 प. पहिला प परनिंदा, दुसरा प परद्रव्य, तिसरा प परनारी. या 3 गोष्टी जर सोडल्या की आपलं जगावर विशेष परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. संतांनी या 3 गोष्टी सोडल्यात, छत्रपती शिवाजी राजांनी या 3 गोष्टी सोडल्यात, महापुरुषांनी या 3 गोष्टी सोडल्यात, म्हणून त्यांचा जगावर विशेष परिणाम बघायला मिळाला. पहिली गोष्ट परनिंदा. मनुष्याने कधीच कोणाची निंदा करायची नाही, कधीच नाही. तुम्ही म्हणणार का, अरे स्वतः केलेले पाप तर आपल्याला भोगावे लागतात, मात्र दुसऱ्याची निंदा केलेले पाप देखील भोगावे लागत असतात. कसे? आमचे गुरुदेव सांगायचे, एका गंगेच्या तीरावर एक साधूचा आश्रम होता. गावातल्या महिला भाविक असतात. महाराज, मी तुम्हाला 12 वाजेला डबा आणेल. दुसरी म्हातारी म्हणाली, मी 11 वाजेला आणेल. पण एक म्हातारी जंगलात अरण्यात राहत होती, ती म्हणाली, महाराज मी जंगलात राहते तरी सुद्धा तुम्हाला 10 वाजेपर्यंत दही आणि धपाटे करून आणेल. साधू म्हणाले, केव्हा या ना, पण मला वेळेवर पोचवा. महाराज, म्हातारी जंगलात राहत होती, अरण्यात राहत होती. जाता जाताच तिने दही मुरलं. पाटे उठली, धपाटे केले. सकाळी 7ला दह्याचं पातेलं धपाटे घेतले आणि साधूच्या आश्रमाकडे निघाली. मात्र ज्या अरण्यात म्हातारी राहत होती, त्याच अरण्यात एका डोंगराच्या गुहेत एक गरुड राहत होता. तो सुद्धा गंगेवर त्याचा सर्प विंचू पकडण्याकरता, भक्ष्य घेण्याकरता गेलेला होता. इकडनं त्या गरुडाने भक्ष्य पकडले, कोबऱ्या नाग पकडला. काय काय? कोबऱ्या नावाचा विषारी नाग पकडला. इकडनं म्हातारी आश्रमाकडे दह्याचं पातेलं धपाटे घेऊन निघाली. तितक्यात गरुड आला, तर गरुडाच्या चोचेत नागाचं विष होतं महाराज, नाग होता.
ते गरळ त्या कोबऱ्या नागाचं पडलं म्हातारीच्या दह्याच्या पातल्यात. म्हातारी आश्रमात पोचली, साधूने वैष्णदेव केला आणि अन्न सेवन करायला सुरुवात केली दया आणि धपाटे. तर 5 मिनिटाच्या आत साधूगत प्राण झाला. तर मनुष्य मेला म्हणजे यमाकडे आवाज जातो. यम म्हणाले आपल्याला जाऊन भागणार नाही. सामान्य जीवाची हत्या नाही झाली, साधूची हत्या झाली. चला यमराज तुम्ही चला. यमराजाला घेतलं, चौघ यम घेतले खाली आले. यम म्हणाले यमराज कोणाच्या माती पाप हाणाचं. यम तितक्यात एक यम म्हणाला असं करा, ज्या गरुडानं विष आणलं त्याच गरुडाच्या माती हाणा. यमराज म्हणाले त्याचं काय चुकलंय का, त्याचं काय ते भक्ष्य. मग दुसरा यम म्हणाला असं करा, ज्या नागाचं पडलं कोबऱ्या नावाचं त्याच्याच माती हाणा हे पाप. यमराज म्हणाला त्याचं सुद्धा काही चुकलेलं नाही, तो मेलेला आहे. मग तिसरा यम म्हणाला असं करा, त्या म्हातारीच्याच माती हाणा. यमराज म्हणाला वेडा झाला का, वारकऱ्याला खाऊ घालणं जर पाप राहिलं असतं तर कबीर महाराजाच्या कमालानं साधूंच्या भोजनाची व्यवस्था करण्याकरता स्वतःचा शिर दिला असतं का. म्हातारीच्या माती आपल्याला पाप हाणता नाही. मग यमराज एवढ्या लांबून कोदबा कशाला केला. तुम्हाला जर कोणाच्याच माती पाप हाणायचं नव्हतं. यमराज म्हणाला टेन्शन नका घेऊ, जरा माझ्यासोबत गाव फिरायला चला. गाव फिरायला घेतलं. चौघ यमांना यमराजनं फिरायला गेले तर गावात एक कुचर वाटा होता. त्या वाट्यावर 4 म्हातारे निंदास करत होते. अरे त्या म्हातारीला का अक्कल होती का. त्या साधूला तर कळलं पाहिजे होतं. गावातल्या म्हाताऱ्या रोज डबा द्यायच्या, तो जंगलातल्याच म्हातारीचा डबा खायला सुरुवात केली म्हणजे काहीतरी पाप असलं पाहिजे. यमराज म्हणाला टेन्शन नका घेऊ, हे 4च्या 4 म्हातारे पोतडीत बांधा, यांच्या लावतड्या हाणू हाणू यम दरबारात घेऊन झाला का. स्वतः केलेले पाप तर भोगावे लागतात, मात्र दुसऱ्याची निंदा केलेले पाप देखील सहज भोगावे लागतात. परनिंदा. दुसरा परद्रव्य. कधीच अनितीच्या धनाकडे लक्ष द्यायचं नाही. जुने म्हातारे आम्हाला सांगतात, पोरा हो बंगल्यात नाही झोपडीत राहा. पोरा हो गाडीवर नाही पायी पायी चला. पोरा हो बँकेत नको 1 रुपया, गाठी मारा कपड्यांना. पण कधीच गावाचं, कधीच भावाचं, कधीच देवाचं खाऊ नका. म्हणून जुने लोक सुखी होते महाराज. म्हणून सुखी होते महाराज. म्हणून परद्रव्य. आणि तिसरा परनारी. ज्यावेळेस विठोबा तुपे नावाच्या सरदारानं कल्याणच्या सुभेदाराचं सोनं आणलं, सुंदर असे देखणी सून आणली, राजांसमोर नजराचा महाराज पेश केला. राजांना पहिली पेटी उघडली, त्याच्यात हिरे निघाले. दुसरी पेटी उघडली, माणिक निघाले. तिसरी पेटी उघडली, ते एक सौंदर्यवान स्त्री निघाली. माझ्या राजाच्या मुखात शब्द निघाले, विठोबा कोण आई साहेब आणल्यात रे. त्या आईच्या डोळ्यात नाशाच्या धारा आल्या. त्या आईला वाटत होतं माझी काय अब्रू राहत नाही. विठोबा कोण आणलंय रे तू, या साहेबांना का आणलं. विठोबा तुपे म्हणाला, राज देवगिरीचा इतिहास हटवा, मोगलांचा इतिहास हटवा. आपल्या माय मावल्यांनी रस्त्याने चालताना उचलल्याय, ही संधी आहे राज. छत्रपती शिवाजी राजाने विठोबा तुपेचा कान पिळा. विठोबा आपल्याला जर तसं नीच वृत्तीनं वागायचं राहिलं असतं तर आपण तुकोबरांच्या पावलावर पाऊल ठेवून जीवन कशाला उपभोगलं असतं का. अरे तुकोबरांचे जीवन बघ. जैव तू माते न करे सायास, साडी चोळी धुवून दर्शन घेऊन पुन्हा कल्याणच्या सुभेदाराकडे सीन दिली महाराज का. परनारी. म्हणून त्यांचा जगावर विशेष परिणाम आढळला. ठीक आहे महाराज, विष्णुदासांचा गावावर परिणाम, मात्र घरावर. मग घरावरचा परिणाम महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. नारायण घरी साठविले दादांनी हिरेच आणलेत बरं. फार गोड महाराज. चला. अरे गावावर परिणाम यात नाही, घरावर देखील तोच. नारायण घरी साठविले धन अवघेचे वाहन तयापुटी. का संतांचा घरी देखील तोच परिणाम आहे महाराज. जो गावावर तो घरावर. काही लोकांचा गावावर विशेष परिणाम असतो. दारू गांजा मतपेय यारो
अक्कल गुंगो जाती का रे, कशाला दारू पितात? आई वडिलांनी कष्ट करून तुम्हाला लहानाचं मोठं केलं, आनंद वाटतो आपल्याला का हो? हा जो व्यक्ती बोलतोय काय लेकरांना संस्कार देतो, गावाचा मेन माणूस आहे का? हो मेन माणूस आहे. वा वा, गाव चांगले संस्कार देतोय. दारू पिऊ नये, गांजा पिऊ नये, तरुण मुलांना चांगल्या मार्गावर आणण्याचं काम सरपंच करतोय. पण का हो, पण याची मुलं काय करतात? अरे त्याच्या लेकराचे बेरबार आहेत. अरे त्यांचा गावावर आहे मात्र घरावर नाही. तसा संतांचा गावावर आहे, घरावर देखील तोच आहे. नारायण घरी साठविले धन, अवघ याची वाण तया फुटी यथामती यथावकाश. दोघही चरणाचा भावार्थ संपलाय. आपल्या 11 बरोबर वाजले. 5 मिनिटं जास्त होतील. आतापर्यंत गायनाचार्य मृदंगाचार्य सुंदर साधना करत होते, तुम्ही आनंदात ऐकत होता. म्हणून सर्वांनी आता मुखाने नाम आणि हाताने टाळी. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, गावावर परिणाम यात नाही, घरावर देखील तोच. नारायण घरी साठविले धन, अवघ याची वाण तया बोटी. घरात देखील तेच धन. संतांच्या घरी व्यवहारातलं धन नाही, नारायण नावाचं धन. काय? नारायण नावाचं धन. तुम्ही म्हणणार महाराज वेळ संपलाय, पण संतांनी नारायण नावाचं धन घरात साठवलं, पण त्यांचा संसार चालला का? चालला ना महाराज, चालला. आपण जर नारायण नावाचं धन साठवलं तर आपला चालू शकतो का? चालू शकतो का? चालेल महाराज, पण आपल्या अंतकरणात ओतप्रत संतांसारखी जागा देवाला ठेवलेली आपण नाही. व्यवहारात चालेल का? बाळा तुझं काय नाव आहे रे? हुशार पोरगे, काय नाव आहे तुझं? अभिजित. उभा राहा, तेरी कभी भी जीत होगी. हा, मला सांग, तुझ्या पप्पांनी जर 1 किलो साखर आणायला लावली, कुठे जाणार आहे तू? तुम्ही चुम्मुक शेखाराई. आम्ही काय चहा ठेवायला लावणार तुला? 1 किलो साखर आणायला लावली तर कुठे जाणार? दुकानात. दुकानदाराला काय सांगणार? 1 किलो साखर द्या. नंतर दुकानदार तुझ्या साखर देईल, नंतर तुझ्याकडे काय मागेल? पैसे. त्यावेळेस अभिजित तू म्हणायचं, घे दुकानदार. नारायण नारायण नारायण. अभिजित, दुकानदार बाहेर येईल, शेटर बंद करत, तुला कोपऱ्यात घेईल, असा जिज्जित जिज्जित कुटल मारा. व्यवहारात भागत नाही, मग भागलं ना महाराज. या तुम्ही माऊलीच्या सोहळ्यात. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. संध्याकाळी गुलाबजाम. का भेटतं ना महाराज? आता आळंदीत आमचे रोहित दादा, आम्ही मयूर महाराज, सागर महाराज, आम्ही राहिलो महाराज. आमचे कोणी जवळचे तिथं आहे का हो? पण आई, ते आळंदी परिसरातल्या लोकांची एक विशेष बाब सांगतो.
आम्ही जर मधुकरीला गेलो आई तर ते लोक लहान लहान लेकरं आई वडिलांकडे म्हणतात, अगं आई भूक लागली का खायला दे. तर ती आई म्हणते, अरे बाळ्या, आळंदीचे विद्यार्थ्यांनी मधुकरी नेली नाही तोपर्यंत तुम्हाला खायला मिळणार नाही. का आम्ही लई जवळचे होतो का महाराज? पण नाही नाही, नारायण घरी साठविले धन अवघेची वाण तयापोटी. आज ज्यांच्याकडे बघत होती त्या दादांकडे किती प्रेमाने त्या आईने स्वयंपाक केला होता महाराज. अरे ताटामध्ये भाज्या माहत नव्हत्या महाराज. का आम्ही लई जवळच होतो का त्या ताईच्या? पण नाही नाही, नारायण घरी साठविले धन अवघेची वाण. बघा ती आई कशी असते, सुंदर स्वयंपाक केला होता माझ्या मायनं. वा वा, गोड. चला ठीक आहे महाराज, पण त्या सेवन करता येतं का? अरे करता येतं ना. त्यांनी केलं सवंग सकळा पुरेधनी भरी सेवा वया नारी नरबाळा. ठीक आहे महाराज, आजपासून आम्ही नारायण नावाचं धन घरामध्ये साठवणार, तेच सेवन करायला लावणार कुटुंबाला. पण फायदा काय होणार? फायदा विचारतोस काय? तुझ्या घरी स्वतः भगवान परमात्मा आनंद पुरवण्याकरता पिकवण्याकरता स्वतः हजर राहील, ती राबल. याचं उत्तर महाराज शिव. तुका म्हणे आनंदी आनंद, तुका म्हणे आनंदी आनंद, तुका म्हणे आनंदी आनंद, तुका म्हणे आनंदी आनंद. गोविंद
गम रे ग रे ग धरणी गम रे ग धरणी धरणी गम गम रे ग धरणी दावगी दिवाण अवघे दिवाण तया पोटी अवघे दिवाण जगद्गुरु तुकोबाने म्हणतात, तुम्ही जर नारायण नावचं धन साठवलं स्वतः तेच जर सेवन केलं तर भगवान परमात्मा तुमच्या घरी आनंद पिकवण्याकरता स्वतः हजर होईल. तुका म्हणे येणे आनंदे आनंदू गोविंदे गोविंदो गोविला नारायण घरी साठविले धन अवघेची वाण तया त्यामध्ये अवकाश शरीर चरणाचा भाग चांगलं चिंतन असेल. हे सद्गुरूंचं जे चुकलं असेल, माझे बुद्धीचे दोष समजून मला परत करा. फार आनंद वाटला महाराज, एवढ्या लांबनं आलो, तुमच्या गावाचं वातावरण बघितलं, भगवंताचं दर्शन घेतलं, सर्व गायक वादकांचं दर्शन झालं, प्रवासही वाटला नाही आल्यासारखा. फार गोड नियोजन, ऐकणारे गोड, वाजवणारे गोड, साऊंडवाले दादा ते एकच नंबर आहेत. जोरात टाळी वाजवा. पहिले एवढे सुंदर साऊंडवाले मिळाले रोहित दादा, गाताना विको रिदम महाराज मृदंगाला. तर कालच्या साऊंडवाल्याला म्हटलं विकू दे गाताना, तो घर गया विकू म्हणजे डबल विकणार आहे. असे असतात. मला फार गोड सोन आमच्या दादा, त्यांना धन्यवाद. इथे त्यांच्या मनाला ग्रामस्थ भजनी म्हणून आमचे रोहित दादामुळे योगाला महाराजांना धन्यवाद. मयूर दादांची भेट, सागर दादा गावातील सर्व गायक वादक त्यांची भेट झाली, त्यांनाही धन्यवाद. म्हणून झालेली सेवा भगवत चरणी समर्पित. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले जे गुरे वेडी वागोडे उत्तरे क्षमा करा
हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय श्री गुरु नत्थू सिंह बाबा की जय